यानंतर मी विद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर संगीता आर बापना यांना त्यांचे अमृत बोल ऐकवण्यासाठी आदरणीय सन्माननीय आमच्या विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर संगीता आर बापना मॅडम, आपणास विनंती, कृपया आम्हाला मार्गदर्शन व आपले अमृत बोल आम्हाला द्यावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, एसएनडीबी संस्थेचे विश्वस्त, तसेच आपल्या माध्यमिक शाळेचे कोऑर्डिनेटर श्री झुंबरलालजी भंडारे, शाळेचे प्राचार्य शिंदे सर, प्रायमरी शाळेचे प्राचार्य ललवाणी सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पवार सर आणि मॅडम पवार मॅडम, तसेच उल्हासनगरमधून आलेले त्यांचे बंधू ॲडव्होकेट श्रीकांत बाबू सर, अजून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पवार सरांचे नातेवाईक समोर, त्यांच्यावर प्रेम करणारे आणि माझे सर्व शाळेतले सहकारी. सरांचा सेवापूर्ती काळ, त्याला रिटायरमेंट म्हणा, निवृत्ती म्हणा, भरपूर शब्द आपल्या कोशामध्ये आहेत. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक हा कधी रिटायरमेंट होत नसतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ते नेहमीला सोडतील, पण सरांच्या हाडातच रक्तातले ते शिक्षक आहेत. त्यामुळे शिकवण्याचं त्यांचं काम हे शेवटच्या क्षणापर्यंतच असेल. खरं तर मी प्राचार्य झाल्यानंतर प्राचार्याचे 2 हात मजबूत पाहिजे असं म्हणतात ते, उपप्राचार्य आणि सुपरवायझर. मी फार भाग्यवान प्राचार्य होते, माझे 2ही हात फार मजबूत होते. कारण की सरांचा इतका, आमच्या बायकांमध्ये मी पाहिलेला आहे, टापटीपणा असतो, स्वच्छता लागते, सगळं लागते. पण पुरुषांमध्ये हा गुण थोडा, माहिती निसर्गाने देवाने थोडा कमी दिलेला असतो. पण सर पवार सर त्याला अपवाद होते. सरांचं आल्या त्यांचं म्हणजे खरंच हा गुण अतिशय वाटारण्याजोगं आहे. म्हणजे एकदा मी मॅडमला पाहायला गेले दवाखान्यात, म्हटलं सर फार त्रास देता का घर स्वच्छ होणं. अगदी त्यांनी मान्य केलं की सरांना अजिबात घाण चालत नाही, हे चालत नाही, म्हणजे अगदी तारेवरची कसरत आहे. प्रथम काल सरांच्या लग्नाला 31 वर्ष पूर्ण आले. सर मी त्याच्याविषयी तुम्हाला फार शुभेच्छा देते आणि खास वहिनींना देते, मॅडमला देते, कारण 31 वर्ष सरांसारखा माणसाला सांभाळण्याची नॉट जॉब. शाळेच्या दृष्टीने ते फार चांगले, शिस्त लावायला करायला, पण गृहिणीला काय प्रॉब्लेम असतो ते मॅडम त्यांच्या भाषणात सांगतीलच. आणि सरांचा सगळ्यात मला आवडलेला गुण असतो होता की ज्याला आपण कधी बॉसच्या पुढे जातो तर सगळ्यात महत्वाचं असतं बरोबर जाताना डायरी आणि पेन. मॅडम काय काय सूचना देतात, एक एक सूचना ते लिहून घ्यायचे. आणि सर मला एवढं काम झालेलं पाहिजे आणि परत सूचना लिहून विसरून नाही जायचं. 2-3 तासाने ते परत यायचे, मॅडम 17-18 पैकी तुमचे 15-16 काम झालेलं आहे, राहिलेलं आहे. आपल्या शाळेचे कोऑर्डिनेटर महेंद्र भाऊ पारख हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले. भाऊ आपले खूप खूप स्वागत. प्रत्येक पॉईंट मॅडमनी दिलेल्या सूचना लिहून दिल्या आणि परत फीडबॅक करणे हा सगळ्यात महत्वाचा सरांचा गुण आहे. मला मी आयुष्यातही 30 वर्ष काम केलं, पण हा गुण मला पवार सर फार कमी लोकांमध्ये आढळला. त्यापैकी तुम्ही एक आहे. आणि परत फीडबॅक देणं, मॅडम एवढ्यापैकी एवढे कामं झाले, एवढे राहिले की उद्या करतो, परवा देतो, त्या पद्धतीने असेल. सरळ सूचना देण्यामध्ये सरांचा हात कोणीच पकडू शकणार नाही, कारण आपली सायकोलॉजी ते सांगते वारंवार सूचना दिल्यामुळे त्या मेंदू पटलावर कार्य करतात आणि विद्यार्थी सुधारतात. शासनाने आता यावर्षी काढले की दर शनिवारी शाळेचं ओझं नको. आपल्या काळामध्ये सर शनिवारीच आम्ही शाळा बॅग आणायचंच नाही, 5-6-7 मुलांना इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. कारण की याचं कारण सर स्वतः एक कलावंत आहे, शीघ्रकवी आहे आणि सुंदर गाणं पण गातात. आणि असेच आपल्यासारखे कलावंत मुलं निघाले. कारण करोना काळामध्ये आपण पाहिलेलं आहे, जे लोक कला जाण होती, कलेमध्ये डुबायचे, त्यांना कधीच कोरोना झाला नाही किंवा झाला असेल तरी त्यांच्यापासून ते लवकर बरे झालेले आहे. आणि 5-6-7 या जवळजवळ आपण 3 वर्ष दर शनिवारी या विद्यार्थ्यांना विदाऊट बॅग म्हणजे दप्तर
अंतराचं ओझं नको. आता सीओ मॅडमनी तर आता आदेश दिलेला आहे, पण भाऊ आम्ही हा 3 वर्षापूर्वीच आपण अंमलात आणलेला आहे. आणि माझ्या आज खरं विद्यार्थी नाही एवढे विद्यार्थी समोर बोलले असते की आपल्याला बोलायला वेळच मिळाला नसता. एवढे सरांनी विद्यार्थी घडवलेले. आणि सरांचं सगळ्यात वैशिष्ट्य जे माझ्या वेगळेचा मॅच झालेलं आहे, सर कधीही विदाऊट शूज आलेले, इन केलेले आलेले, अगदी टाप टीप इस्त्री आणि त्यांची जी चॉईस आहे कपड्यांची ती अगदी एखाद्या स्त्रीला पण लाभेल या पद्धतीने अतिशय जबाबदार राहणं आहे. फार कमी पुरुषांना करता सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि इतका व्यवस्थित राहणारा पुरुष मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा सरांना पाहिला. आणि आवडीने असं नाही झालंय आता आपण यावर्षी रिटायर होऊ करू, कुठेच मी राहण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. आज सरांचा ज्याला फोन आला, मॅडमचा फोन आला की तुम्हाला यावंच लागेल. आणि सरांमध्ये त्याच पद्धतीने तेवढीच नम्रता आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते कडक असायचे, सगळं करून घ्या. इंग्रजी आणि भाऊ सांगतीलच अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. वेळ कमी आहे, सगळ्यांना बोलायचंय. सर तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या मते आपली निवृत्ती नसून नवीन टर्निंग पॉईंट आहे, नवीन वृत्ती म्हणजे नवीन याच्याकडे तुम्हाला वळायचं आहे. तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर कला आहे आणि तुम्ही त्याचा जीवनात नक्कीच चांगला लाभ घेणार. मा रेणुका देवीला मी परत वंदन करते आणि सरांना आणि मॅडमला पुढचं आरोग्य चांगलं लाभो या शुभेच्छा देते. आमची वसंतव्याख्यानाला नाशिक, सावाना नाशिक आणि बापना कुटुंबियाकडनं परत एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सरांचे जावई अरुणजी अहिरे आपणही या ठिकाणी आलेले मी आपल्याला देखील स्टेजवर या ठिकाणी आमंत्रित करतो. आमच्या विद्यालयाच्या संलग्न माजी प्राचार्य डॉक्टर संगीता डॉक्टर मॅडम यांना मला जाण्याच्या आवश्यकता असल्यामुळे ते बापना परिवाराच्या वतीने इथे पवार सरांचा आणि पवार मॅडम यांचा सत्कार करत आहेत. आपण जोरदार टाळ्यांमध्ये या सत्काराचा स्वीकार करूया. बघा इकडे समोर समोर बघा.